जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच, की माझ्या घरी गेस्ट येणार आहे, तर ते गेस्ट आणि कोणी नसून माझ्या सासूबाईंनी माझे मामू जे आहेत, आम्हाला भेटायला आणि जोधपूर फिरण्यासाठी दोघं पण आमच्याकडे आले आहेत. येताना मला कर्नाटकवरून काय-काय घेऊन आले चला पाहूया. ही आहे आंबी हळद, हिचा मी लोणचं घालणार आहे. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा रेसिपीसाठी. त्याचसोबत नारळ, लसूण, ज्वारी अरबी, नांगर चिन्ह ह्या सर्व वस्तू आमच्या घरच्याच आहेत, ना की आईने विकत आणलेल्या आहेत. आता सासूबाई आमच्याकडे आलेत म्हटल्यावरती मम्मी थोडीच मागं राहणार होती. खाऊ पाठवायच्या रेसमध्ये हो. तर हे बघा इतका खाऊ पाठवलाय मम्मीनी आईकडून आमच्यासाठी. हा सर्व बॅगा ओपन करत असताना मला लहानपणीची एक आठवण झाली माझी. मम्मी केव्हा पण मार्केटला गेली ना, आम्ही असंच वाट पाहत बसायचो, की मम्मी मार्केटवरून आमच्यासाठी काय आणते आणि आल्या-आल्या बॅगा ओपन करायचो. चला गावावरून आल्यावरती फणसाची भाजी बनवायला घेतली मी. फणस अशा प्रकारे कट करून 5-6 शिट्या मारल्या आणि तेल जास्त टाकून, कांदा जास्त टाकून, कोथिंबीर टाकून अशा प्रकारे भाजी परतवली.